चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार सीमा सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या चारही बाजूनं लाईनमन सीमारेषेचा ताबा घ्या पहिल्या चेंडूवरती षटकार फलंदाज अंतूच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक षटकार पुन्हा एकदा यावेळेस त्याच दिशेला आता मात्र अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार अतिश घोडविंदे गोलंदाजी मार्क वरती पहिल्या दोन चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळाले 10 धाबा धाव फलकावरती आता मात्र कमबॅक केलं अतिशय अनुभवी गोलंदाज अतिश घोडविंदे डॉट बॉल आलाय आणि फलंदाजाला मात्र आता मात्र थांबवून ठेवण्यात यश आलं पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर चौकार आला त्यानंतरचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रायकिंग एंड वरती राईट हँडेड बॅट्समन अंतू फटका पाहायला माग मिळतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक उंची होती मात्र लांबी थोडीशी कमी एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमा पार चौकार गोलंदाजी मार्क वरती अतिशचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी अंतू स्ट्राईक वरती अनुभवी फलंदाज ताकदवर बॅट्समन आणि पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा नजराणा पेश करतोय पुल मुन्नाबाई आपले मित्र सन्माननीय जावेद भाई आलेत नक्कीच लाडके बंधू शुभेच्छा आल्यात मुन्नाबाईंसाठी गोलंदाज अतिश पुन्हा एकदा सज्ज आहे स्ट्रायकिंग एंड वरती अंतू आक्रमक फलंदाजी करत असताना सातत्यानं मोठ्या फटक्यांची मेजबानी यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल वैयक्तिक 20 धावांची खेळी केली गोलंदाज फलंदाज अंतून आणि मग मात्र डामडौलात मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानात आलाय एमजे स्पोर्ट संघासाठी दिनेश गोविंद आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती झाले परिवर्तन साहिल आलाय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 ला सुरुवात साहिल स्ट्रायकिंग एंड वरती गोविंद बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती होता आणि हा सर्व सामना पाहत होता आता मात्र इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल गोविंद त्याला साथ देण्यासाठी नंबर 3 वरती दिनेश आलाय
साहिल, हा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे, चेंडूला नक्की अडवलंय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. 2 धावांची मदत धावफलकाला. धावफलक पुढे सरकत आहे. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल, साहिल शेख हा सुद्धा एक नामवंत खेळाडू. टीम स्वराज 11 ढोळे संघासाठीचा. गोलंदाजी मार्कवरती आहे सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट न जाताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज गोविंद. थोडासा विवर रचनेमध्ये बदल करत असताना यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदू शकला नाही. भिंत त्या ठिकाणी उभी होती आणि हातात साहिलचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लोबर फुलटोज. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली. एका धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकला. एमजे स्पोर्ट्स संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचलं ते 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळतं. एका बाजूने एमजे स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने फाईट करत असताना स्वराज 11 ढोळे टीम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल, साहिल शेख राईट आर्म ओव्हर द विकेट. गोविंदसाठी बॅक द हँड स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हता. चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज दिनेश. यावेळेस जबरदस्त मागचा दरवाजा उघडा होता, त्या ठिकाणावरून चेंडूला रिलीज केलाय. क्लीन बोल्ड. चला चला स्पीडअप करा. अजूनही राजू आलाय स्ट्राईक वरती. साहिल गोलंदाजी मार्क वरती. साहिलचा हा चेंडू यावेळेस फटका फसलेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे चेंडूला कलेक्ट केलं, मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. एमजे स्पोर्ट संघासाठीच हे दुसरं षटक प्रगती पथावरती आणि धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. एमजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या. गाडी आहे का? बाजूला करायला सांगू. कुठली कार आहे? व्हाईट कलरची कार आहे.
थोडीशी बाजूला पार्किंग करा मित्रांनो. व्हाईट कलरची कार आहे, रिफ्लेक्शन होता. कॅमेरामनच्या मागच्या बाजूला एक व्हाईट कलरची कार आहे मित्रांनो, थोडीशी बाजूला घ्या. गोलंदाजी मार्क वरती शानू, वेगवान गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलेला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केलाय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. अनुभवी फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विशालच्या बॅटमध्ये या 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे चाललंय ते 27 या आकड्यावरती. यावेळेस शानूचा हा चेंडू जबरदस्त अचूक टप्प्यावरती, अचूक वेग, चांगलं नियंत्रण आणि हा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी सातत्यानं मैदानावरती नक्कीच थांबून ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती विशाल आहे, मोठ्या प्रहारापासून वंचित. आता मात्र ओरपी चेंडू, प्रॉपर टायमिंग झालंय का हा प्रश्न होता. प्रश्नाचं उत्तर आतिश गोडविंदे. नक्कीच शानूचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या स्थिरावलेली 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा सुद्धा निर्धाव चेंडू. अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं, मनाची तयारी नव्हती. मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. राजू स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा सज्ज आहे. नक्कीच यावेळेस फटका पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या दिशेनं. अतिश त्या ठिकाणी सज्ज. कलेक्ट केलं चेंडूला आणि एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 28 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं असेल गाडी थोडीशी स्पीड मध्ये चालू होती, मात्र आता थोडीशी धावसंख्या स्लो जाताना पाहायला मिळतीये. एक्सप्रेसच्या वेगानं धावणारी धावसंख्या मालगाडीच्या वेगानं यावेळेस धावताना आपल्याला पाहायला मिळतीये. धावण्याचा प्रयत्न, चोरी करण्याचा प्रयत्न, एक धाव आणि ही चोरी पकडली जाते. मैदानामध्ये लागलाय धक्का, फलंदाज बाद. मित्रांनो, वीर तानाजी दापोडे आणि विजयी टीम नक्कीच लकी ड्रॉ केला जाईल. जो संघ चिठ्ठी निघेल तो संघ पुढील फेरीसाठी पात्र असेल आणि ज्या संघाची चिठ्ठी निघणार नाही त्या टीमला तळवली टीम सोबत मॅच खेळावी लागेल.
दापोडे दापोडे नक्कीच वीर तानाजी दापोडे टीम पुढील फेरीसाठी पात्र होतीये. यानंतरची मॅच असेल तळवली विपक्ष विजयी संघ. सामन्याला होते सुरुवात. 29 धावांचं टार्गेट. सलामी वीरांची जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते फलंदाज साहिल शेख. नॉन स्ट्राईक एंड वरती संघाचा तारणहार शिरताज फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल शेख शिरताज शेख ही जोडी मैदानामध्ये. 29 धावांचं टार्गेट. 18 चेंडू 29 धावांची गरज. संपूर्ण टीम सज्ज झालेली पाहायला मिळेल. पंचांचा हिरवा कंदील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैनात. षटक क्रमांक 1 ला होती सुरुवात. गोलंदाज राहुल पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. साहिलच्या रडारपासून दूर राहिलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. वेगवान मारा. उंचपुरा गोलंदाज. 5.5-6 फुटाच्या आसपास उंचीचा हा एक उंचपुरा गोलंदाज आहे. मोठा प्रहार नक्कीच आलाय. प्रॉपर टायमिंग. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू जबरदस्त फटका साहिल शेखच्या बॅट मधनं. हा चौकार आला आणि धावफलकाला झाली सुरुवात. 4 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार. राहुलचा पुढचा चेंडू. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस फटका चांगला आहे. इनसाइड आउट न खेळलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज होता मात्र झेलबाद करण्यामध्ये अपयशी. मेहनत नक्कीच केली मात्र झेलबाद करण्यात अपयशी. 2 धावांचं योगदान स्कोर काढला. धावफलक पुढे सरकलाय 6 या धावसंख्येवरती. 29 धावांचं टार्गेट. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्या हाताचा राहुल. उजव्या बाजूने जात असताना डाव्या हाताचा गोलंदाज. चला स्पीडअप करा. स्ट्राइक वरती फलंदाज साहिल शेख. आडव्या बॅटनं खेळायचं होतं मात्र प्रचंड वेग या चेंडूवरती. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूला कनेक्शन झालं नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू राहुलच्या माध्यमातून फेकला जातोय. हा डॉट बॉल आला. धावफलक स्थिरावलंय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती. षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस सन्मान दिलाय. साहिलला माहिती होतं या चेंडूवरती मोठा प्रहार करणं नक्कीच कठीण आहे. सिंगल कंप्लीट. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. 7 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा तारणहार शिरताज शेख. अनुभवाची शिदोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये आणि शिदोरी खोलत असताना फटका मात्र फसलेला. चेंडू 22 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 22 धावांची आवश्यकता. सलामीवीर फलंदाज साहिल शेख स्ट्राइक वरती. साथ देण्यासाठी नक्कीच पीटीसी पडगा टेनिस क्रिकेट विश्वाचा हिरा फलंदाजीसाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आतिश गोडविंदे त्याच्या साथीनं साहिल शेख
तितक्याच ताकदीचा अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती टीम एमजे स्पोर्टच्या वतीनं षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. गोलंदाज मैदानावरती सज्ज. निलेश चला स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. गोलंदाज सज्ज आहे. डावखुरी हाताने निलेश. पहिला चेंडू फेस करत असताना जबरदस्त फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला. अकरा चेंडू 22 धावांची आवश्यकता. क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवाभावाचा विषय आणि आज आपण पाहतोय हा क्रिकेट नुसता खेळ राहिला नाहीये मित्रांनो, तर तुम्हा आम्हा तरुण वर्गाचा धर्म बनलेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती सामना करवट बदलताना शेवटचे 11 चेंडू शिल्लक, 22 धावांची आवश्यकता. आमच्या सोबत स्वराज 11 डोळेचा 12वा खेळाडू अर्थातच छोटा चिमुरडा साध. डोळ्यामध्ये पाणी आहे. फलंदाज लवकर बाद झाले. यावेळेस जबाबदारी आहे शानू शेख वरती. शानू शेख आलाय. फटका हवेत. जोपर्यंत चेंडू हवेत आहे जबरदस्त जजमेंट करत असताना टिपलाय झेल, संपलाय खेळ. समीकरण बदललं. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 10 चेंडू शिल्लक. गोलंदाज निलेश ऑन फायर. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर हिरा अतिश गुडविंदे यावेळेस हा चेंडू डॉट खेळत असताना रिव्हर्सचा प्रयत्न मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचे चित्र नक्कीच बदलवत असताना अनुभवी गोलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी एक अतिशय चांगलं षटक, गरजू षटक, अतिशय महत्वाचं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती निलेश. डावखुरे हाताचा गोलंदाज. यावेळेस हा चेंडू नक्कीच पंचांचा नो बॉलचा इशारा. मोमेंटम शिफ्ट होत असताना नो बॉलचा इशारा. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. नो बॉल +4. 5 धाबा आल्या. धावफलक पुढे सरकलं ते 12 या धावसंख्येवरती. बऱ्याच वेळापासून फुल स्टॉप लागलेलं धावफलक होता आणि आता मात्र आपण पाहू शकाल आमच्या नवनाथजी सापळे सरांच्या शुभ हस्ते धावफलक सजलेलं 12 या आकड्यावरती. जबरदस्त फटका अतिच्या बॅटमधनं चौकार आलाय. निलेश यावेळेस नो बॉल फेकत असताना पाहायला मिळाला. या नंतरचा चेंडू नक्कीच अतिसाठी असेल पर्वणी. फ्रीडचा हा चेंडू. या चेंडूवरती नक्कीच मोठा प्रहार करण्याची संधी स्ट्रायकिंग एंड वरती अतिश गुडविंदे नावाचा तारणहार खेळाडू यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच एमजे स्पोर्ट्स आणि त्यांचा विजय या दरम्यान उभी जर कुठली भिंत असेल तर अतिश गुडविंदे नावाची यावेळेस फटका फसलेला. नक्कीच फ्रीडचा चेंडू होता आणि जोपर्यंत अतिश मैदानात आहे तोपर्यंत सामन्याचं चित्र काय असेल हे सांगणं नक्कीच कठीण असेल मित्रांनो. 2 धाबांनी धावफलक पुढे सरकतय. 14 या आकड्यावरती बनवायच्या आहेत 29 धाबा.
अद्यापपर्यंत 14 धावा स्कोर कार्ड वरती, अजूनही 15 धावांची आवश्यकता. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज निलेश. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, हलक्या हातानं प्लेस केलं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा नक्कीच मानस होता, मात्र धाडस झालं नाही. सिंगल धाबेवरती समाधान मानावं लागलं. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज केतन आलाय. गोलंदाज निलेश. हा फुलटोच चेंडू यावेळेस नक्कीच एक धाव घेण्याची संधी होती, मात्र वेळीच परत पाठवलं. स्ट्राईक वरती असेल आतिश गोडविंदे. शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि 14 धावांची आवश्यकता स्वराज 11 ढोळे टीमला विजयासाठी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग करू नका मित्रांनो. त्यांना फाईट करत असताना समोरून टीम आपण पाहतोय स्वराज 11 ढोळे एमजे स्पोर्ट संघाच्या वतीनं. गोलंदाजी मार्क वरती हा तिसरा डावखुऱ्या आता गोलंदाज. गोलंदाज अनिल. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आतिश गोडविंदे आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल. सुरुवात होतीये, पंचांचा हिरवा कंदील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तैनात अनिल. षटकातला हा पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र व्यवस्थितरित्या बॅट वरती येत नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आतिश गोडविंदे स्वतःच्या हातामध्ये स्ट्राईक यावेळेस ठेवली आहे. आत्मविश्वास नक्कीच पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज यावेळेस आहे आणि संघाला नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत गरज. गोलंदाजी मार्फती अनिल आपला अनुभव यावेळेस पणाला लाभत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी मोठी चेस वेगानं आला, चेंडूला अडवलंय. 2 धावांवरती नक्कीच समाधान मानावं लागेल. 2 धावांच्या मदतीने चेंडू पुढे धावफलक पुढे सरकलं. 17 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सामना रंगतदार अवस्थेत. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नक्कीच स्वराज 11 ढोळे संघाला विजयासाठी 12 धावा बनवणं अनिवार्य. यावेळेस हा सुद्धा चेंडू नक्कीच शरीरावरती आदळलाय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवर आली नाही. आतिश गोडविंदे स्ट्रायकिंग एंड वरती हा निर्धाव चेंडू आला आणि सामन्याचं समीकरण नक्कीच थोडंसं गुंतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या थोड्या वेळापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर एमजे स्पोर्ट संघ थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र म्हणतात ना मित्रांनो, जोपर्यंत तलाव भरलेला आहे
तोपर्यंत मासे किड्यांना खात असतात आणि एकदा का तो त्याला वाटला तर तेच किडे माशांना खात असतात. नक्कीच मित्रांनो, वेळ प्रत्येकाची येत असते. वेळ बदललीये, सामन्याचं चित्र बदललंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. मैदानावरती नक्की काय घडेल? लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। आत्मविश्वास नक्कीच आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे. उल्हासनगरचा कोहिनूर नाव गोलंदाजाचं अर्थातच अनिल गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट हँडेड गोलंदाज करिश्मा नक्कीच दाखवलाय. यावेळेस सुद्धा सज्ज झालेला पाहायला मिळेल अति स्ट्राईक वरती. याच फटक्यासाठी वाट पाहत होता. अतिशच्या बॅटमधनं हा धमाका पाहायला मिळतोय. सामना जिवंत करणारा हा दमदार चौकार. चेंडू 6 धावांची आवश्यकता. षटकार अनिवार्य असेल. येईल का आठवण जावेद मियादाची? एक चेंडू 6 धावांची गरज. अतिश गोडविंदे स्ट्रायकिंग एंड वरती. जर षटकार बॅट मधनं आला तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय अतिश गोडविंदेसाठी. नक्कीच यावेळेस गोलंदाजी मार्क वरती अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला, टीम मीटिंग करू नका. सामन्याचा मोमेंटम थांबवू नका. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेत सातत्यानं पाहायला मिळतोय. यावेळेस कमबॅक केलं एमजे स्पोर्टच्या गोलंदाजांनी. डावखुरी हातांची ही तिकडी गोलंदाजी मार्क वरती. फुलटो चेंडू अतिश गोडविंदे नावाचा ब्रँड पेश करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. विजयी षटकार. अतिश